धाराशिव लोकसभेची लढाई दिवसेंदिवस रंगतदार बनत चालली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू असून सर्वसामान्य मतदारांना नेमकं काय वाटतं हे धाराशिव कोणाचं या कार्यक्रमातून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। नमस्कार धाराशिवकर, धाराशिव कुणाचं या लोकशाही मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ओमराजे निंबाळकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांना पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी देण्यात आली आहे, तर दुसरीकडून अर्चना पाटील या महायुतीकडून पुन्हा एकदा रिंगणात आहेत। धाराशिवकरांचा नेमका कौल काय आहे, धाराशिवकरांना नेमकं काय वाटतं हेच जाणून घेण्याचा आपण या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। धाराशिवकरांना हातात मशाल पाहिजे की हातात ते घड्याळ बांधणार आहेत, याबाबत देखील आपण थेट सर्वसामान्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्याचा आता या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। मला सांगा, धाराशिव नेमकं कोणाचं, कुठल्या पक्षाचं का कुठल्या नेमकं सांगा, कुठल्या पक्षाचं, कोण तुम्हाला खासदार पाहिजे? ओमराजे निंबाळकर। का काय कामं केली त्यांनी? कामाचं काय नाही, पण थोडं एक संपर्क आहे, सर्वसामान्यांमध्ये थोडा संपर्क करतात म्हणून। अजित पवार की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे। या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन काही लोक आहेत। अर्चना पाटील की ओमराजे निंबाळकर? ओमराजे। ओमराजे का नेमकं काम करते, काय काय काम? अनुभव आहे, अनुभव आहे। आता काय अर्चना पाटील का नाही? नौखा उमेदवार आहे, काय करणार? ओमराजे की अर्चना पाटील? अर्चना पाटील। का हो अर्चना पाटील का? केंद्रात त्यांची सत्ता, आता इथे बी त्यांची सत्ता राहायला पाहिजे ना, तेव्हा विकास काहीतरी होईल। ओमराजे फोन उचलतात, संपर्कात असतात, ओमराजे फोन उचलतात, पण केंद्रात त्यांची सत्ता म्हणल्यावर निधी येत नाही ना। मागच्या 5 वर्षात निधी आला का? महागटलं गेलं गेलं, आता चालूच बघायचं ना। अर्चना पाटील की ओमराजे निंबाळकर? ओमराजे। का हो, काय काय कामं केली? काम नाही बी केले तर चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे म्हणून ओमराजे। कसं आहे, आपल्याला दुसरं पसंत नाही, ओमराजे चांगली आहेत माणसं। ओमराजेंवर विश्वास वाटतो पुढे पण कामं करतील? हो, अरे भरोसा आहे की त्याने नाही केलं तर काय झालं, आहेत की वर राजीव गांधी, राहुल गांधी, त्याने करतील की। पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नाही, राहुल गांधी वाटतं येईल सरकार? येते सरकार तीच। चला, आणखीन काही आपल्या सोबत सर्वसामान्य मतदार आहेत। मला सांगा, ओमराजे निंबाळकर की अर्चनाताई पाटील? तसं काय सांगता येत नाही, पण दोघंही एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती आहेत आणि ही फक्त एकमेकाला फक्त कमी कसं लेखायचं हा सध्या उद्देश त्यांच्या दोघांच्याही प्रचारात ऐकायला भेटतो। पण उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाचं दोघंही बोलत नाही, त्याच्यामुळे कोण येईल मला माहित नाही। कुणाची हवा आहे मामा? अर्चनाताई। काय काय कशामुळे नेमकं अर्चनाताई? आम्ही पहिल्यापासून भाजपलाच मतदान करतो आलो, आता फक्त चिन्ह बदलल्यामुळे आम्ही घड्याळाला मतदान करणार। ओमराजे तर सांगतायत सातत्यानं मी लोकांच्या संपर्कात असतो, फोन उचलतो। नाही, आमच्या एरियात तरी काही काम केलं नाही त्याने। काय कुणाची हवा आहे धाराशिव मध्ये? मध्ये ओमराजेची आहे जरा हवा, परत खासदार होतील वाटतंय? शासकीय कर्मचारी पण उगा सांगितलं तुम्हाला हवा, पण असतात का संपर्कात ओमराजे? हे नाही नाही, मी उगा बघून सांगितलं तुम्हाला इथलं वातावरण। पुन्हा खासदार म्हणून बघायला आवडेल का पण ओमराजेंना? शक्यता आहे त्यांची। मला सांगा, नेमकं धाराशिव मध्ये हवा कोणाची? अर्चनाताई पाटील। का नेमकं कशामुळे अर्चनाताई पाटील? सत्ताधारी पक्षात आहेत, निवडून आले तर आपले काही कामं करतात। समस्या आहे युवकाची, आता ठीक आहे, नोकरी बेरोजगारी ठीक आहे, पण निवडून आले तरी काही कामं करतात। काय ओमराजेंनी कामं केली नाही? काहीतरी कामं दिसत नाहीत। असं निश्चित काही सांगता येणार नाही की कुणाचं हवा आहे कुणाची नाही ते। आता ऐन वेळेला मतदार राजा ठरवेल की कुणाची हवा आहे आणि कोण निवडून येईल ते। 5 वर्षात खासदारांनी कामं केलीत का काही? 5 वर्षात खासदारांची कामं आहेत ना। काय कामं आहेत, काय सांगता येतील का? त्यांनी कोरोना काळात चांगली कामं केलेली आहेत। त्यानंतर वेळोवेळी आपल्या मतदारसंघामध्ये
मतदारसंघाचे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जे काही अजून सामान्य माणसाचे प्रश्न असतील, त्यांनी वेळोवेळी संसदेत त्याविषयी आवाज उठवलेला आहे. आणखीन काही जे मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार. मला सांगा, धाराशिवमध्ये नेमका हवा कोणाची आहे सध्या, ओमराजे निंबाळकर की अर्चना पाटील? हवा फक्त मोदी. फक्त मोदी. बाकी माणूस कोण आहे, उमेदवार कोण आहे हे महत्वाचं नाही आहे. आपल्याला देशाला पंतप्रधान निवडायचं आहे, जोकर निवडायचं नाही आहे. आणि देश एका जबाबदार आणि ज्याला विजन असलेल्या माणसाला निवडून द्यायचं आहे. उगेच बटाटे घालून सोनं बाहेर काढायचं जोकर नको आहे. आपल्याला पंतप्रधान पाहिजे आणि खंबीर नेतृत्व पाहिजे. फक्त मोदी. बाकी माणूस कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे महत्वाचं नाही आहे. तो फक्त मोदीचा आहे की नाही एवढं फक्त बघायचं आहे, बाकी काय बघायचं. मला सांगा, धाराशिवमध्ये कोणाची हवा आहे, अर्चना पाटील की ओमराजे निंबाळकर? सध्या तर ओमराजे दिसतो. काय कामं केले ओमराजे? काय केलं नाही, पण लोकांचं जे आहे धोरण तसं आहे सध्या. मशाल म्हणून. म्हणजे मशालाच तुम्ही पण हातात येणार? आमचं अजून फिक्स नाही. आम्ही तिथं मन समाधान वाटत तिथं करणार. काय आवडलं नेमकं ओमराजेंचं तुम्हाला? ऐकलं आम्ही असं. म्हणजे धाराशिव उस्मानाबाद तर मसाला जागी 100%. कारण काय तर हे दुसरे आहेत पक्ष, म्हणजे दुसरे त्यांच्या विरोधातले, ते स्वार्थासाठी इकडे गेले, बाकी दुसरे त्यांच्याकडे काही व्हिजन नाहीये ना, असं आहे. काय कामं केली ओमराजेंनी? ओमराजेने भरपूर कामं केलेले आहेत. रेल्वेसाठी प्रयत्न केला, बरेचसे. सरकार त्यांचं नव्हतंच ना, 10 वर्ष गेली, 10 वर्ष असं आहे. 10 वर्ष त्यांचं सरकार नव्हतंच, दुसरं सरकार आहे, त्याच्यामुळे जास्तीचे काही कामं करू शकले नाही. अर्चना ताई तर म्हणतात की विकासासाठी आम्ही पक्ष बदलला. ते त्यांच्या यांनी पण विकासासाठीच बदलला होता 35 वर्षानंतर. विकास झाला का नाही 35 वर्षात? उजनीचं पाणी फक्त आणलेलं तेवढा विकास आहे, बाकी काही दुसरा काही बाकी म्हणजे ठळक असा पाहावा असा काही विकास झालेला नाही. एवढा काय मग आता कोण? ओमराजेच? प्रश्नच नाही हो सर. आणखीन काही सर्वसामान्य मतदार आहेत. मला सांगा बाबा, धाराशिवमध्ये हवा नेमकं कोणाची, ओमराजे निंबाळकर की अर्चना पाटील? काय सांगायचं आता त्याबद्दल? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर का? काही म्हणजे काय काम आवडले नेमकं तुम्हाला त्यांची गेल्या 5 वर्षातली कामं? म्हणजे काय कामं केली, काय ठळक काय सांगू शकता का तुम्ही? नाही सांगू शकत. उद्योगाबाबतीत काय म्हणणं? तुम्हाला म्हणलं नाही का, सगळे आपापलेच भाकरी भाजायचं बघते. कोण विद्यार्थ्यांचा विचार करत नाही, कोण काहीच विचारच करत नाही विद्यार्थ्यांचा. कोणतं सरकार योग्य वाटतं दोन्हीपैकी? आता तर सध्याला तर वाटतंय काँग्रेस. कारण ते अग्निवीर जी योजना आहे, आर्मीची तयारी करतो मी स्वतः. 4च वर्ष नोकरी, नंतर एज निघून जाते, नंतर कुठं पळायचं असा पण विचार केलेला आहे. मला तर वाटतंय मग मी राहुल गांधीला. या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नागरिकांच्या कुठेतरी येताना पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे समजणार आहे की हा जो मतदार आहे, हे जे धाराशिव आहे, ते नेमकं घड्याळाच्या बाजूने असणार की मशालीच्या बाजूनं की किंवा अजून दुसऱ्या कोणाच्या बाजूनं, हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला येत्या 7 जूनची वाट पाहावी लागणार आहे. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.